नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो. तर आज मी तुम्हाला काहीतरी मस्त नवीन दाखवणार आहे. म्हणजे बाप्पा मोरया स्टोअरमधून एक खूप छान गोष्ट आलेली आहे, जे आपण बऱ्याच ठिकाणी सर्च करतो. ही मला दादांनी पाठवलं नाही आहे. ॲक्च्युली मी स्वतः मागवून घेतलं त्यांच्याकडून. कारण त्यांनीच त्यांच्या एका व्हिडिओमध्ये, ते Instagramवरती पण त्यांचं आता पेज ओपन केलं आहे त्यांनी. तर तिथे त्यांनी दाखवलं होतं आणि मला खूप आवडलं. कारण माझ्या आवडीचा विषय आहे तो. कदाचित तुम्हालासुद्धा आवडेल आणि कोणाकोणाला हवं असेल, पण तशी क्वालिटी किंवा तशा गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. तर म्हणून त्यांच्याकडून मी स्पेशली मागून घेतलं. तर ते दाखवते ते म्हणजे की सुंदर असे मुकुट, जे आपण बऱ्याच गोष्टींसाठी, म्हणजे एकतर तुम्ही बाप्पांच्या मूर्तीसाठी वापरू शकता, स्वामींसाठी वापरू शकता, देवींच्या आपल्या ज्या मूर्ती आहेत त्यांना तुम्ही लावू शकता. जेव्हा आपण महालक्ष्मीचं मांडतो, काही तुम्ही देवींची काही मांडणी करता तेव्हा तुम्ही लावू शकता. बऱ्याच गोष्टींसाठी याचा वापर होऊ शकतो आणि खूप छान असा पूर्ण हा सेट आहे मुकुटचा. आणि स्पेशल म्हणजे की हा 1 ग्रॅम गोल्ड जसं असतं तशा टाईपचाच आहे हा. आणि याची जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे. याची जी पॉलिशिंग आहे ती जवळपास 1 वर्ष तरी तुम्हाला अजिबातच बघायला नको. अगदी फक्त हलक्या पडक्याने हे क्लीन करायचं आहे स्वच्छ कपडाने. बाकी याचं काहीही असं मेंटेनन्स नाही आहे. तर बघा, खूप सुंदर असा हा मुकुट आहे. किती सुंदर आहे बघा, किती सुंदर. म्हणजे जे काम आहे ना, एक नंबर काम केलं आहे मुकुटचं. आणि याच्यामध्ये एक छान गोष्ट मी तुम्हाला दाखवते, ती म्हणजे की हे जे मागची जी प्रभावळ आहे ना, ही ॲडजस्टेड आहे. म्हणजे आपण इथे दिलेली आहे अशा प्रकारे आपण याच्यातून काढू शकतो. तर ही नवीन आहे म्हणून थोडी घट्ट आहे. तर बघा, अशा प्रकारे ही काढू शकतो. म्हणजे तुम्हाला फक्त मुकुट घालायचं आहे तर तुम्ही फक्त मुकुटही घालू शकता. आणि असं जर घालायचं आहे तर असं लावूनसुद्धा आपण हे घालू शकतो. बघा किती सुंदर आहे. ह्याचं काम जसं तुम्हाला मुकुट दिसतोय ना, तसाच अगदी भरदस्त असा मुकुट आहे. ह्याची जी पॉलिश आहे ती दादानी सांगितली की पॉलिश 1 वर्ष तरी तुम्ही पॉलिशच्या बाबतीत अगदी निश्चिंत राहा, की म्हणजे अजिबात काळं वगैरे पडणार नाही. असे तुम्हाला बाजारात खूप म्हणजे कॉपी असे भरपूर मिळतील, पण जी क्वालिटी आहे मुकुटची ती खूप सुंदर आहे. आणि ही ॲडजस्टमेंट मला खूप जास्त आवडली. तर ही जी साईज आहे ना, ह्याच्यापेक्षा एक साईज मोठीसुद्धा आहे, जी मी माझ्या इथे बाप्पांना लावून बघितली होती. आणि तुम्हाला इथे साईडला त्याचे थोडेसे शॉर्ट्स येतील की कसे दिसत आहेत बाप्पांना लावल्यानंतर. देवींना तुम्ही वापरू शकता. तुमच्याकडे घरगुती गणपती येतात आपल्या आता गणपतींच्या वेळेला, तर तेव्हा तुम्ही लावू शकता बाप्पांना. तो पण खूप सुंदर दिसेल लावल्यानंतर. बघा, अशा प्रकारे ज्यांना चांदीचं बनवायला जमत नाही, तर चांदीचे रेट्स तुम्हाला माहिती आहे, सोन्या चांदीचे किती वाढलेत. तर आपल्याला एवढं बनवायला जमत नाही. इवन स्वामींनासुद्धा खूप सुंदर दिसेल हा मुकुट लावल्यानंतर. तर ह्याचंसुद्धा मागचं प्रभावळ आहे ते मी देवीचा जो माझा कलश आहे ना, त्यांना तिला लावलं आहे, त्या कलशाला लावलं आहे आणि खूप सुंदर दिसतंय. तर बघा, याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजेससुद्धा अवेलेबल आहेत. तर ह्याची जी प्राईज आहे, जो हा 2 नंबर साईजचा आहे मला वाटतं, ह्याची जी साईज आहे ती 4 नंबर आहे या सेटची. आणि याची प्राईज आहे 3180. तर बऱ्याच जणांना आता वाटेल की ताई प्राईस खूप जास्त आहे, पण त्याची क्वालिटीही तशीच आहे. जेव्हा तुम्ही 1 ग्रॅम गोल्डच्या शॉपमध्ये जाता तेव्हा तुम्हाला कितीला पडतात? साधंसं मंगळसूत्र जरी तुम्ही घेतलंत किंवा कानातले जरी घेतलेत तरी कितीला पडतात? कारण त्याच्यामध्ये गोल्ड पॉलिश केलेली असते आणि त्याच्यामुळे त्याची प्राईस तशी असते. पण याची क्वालिटी पण तशीच आहे. जेव्हा वस्तू तुमच्यापर्यंत येईल ना, तुमच्या हातात येईल, तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच प्राईस का आहे. आणि याच्यामध्ये फक्त एकच वस्तू नाही आहे, याच्यासोबत पूर्ण सेट आहे त्याचा. म्हणजे अशा प्रकारे गळ्यातली माळसुद्धा आहे. म्हणजे गळ्यातला हार आहे, माळ नाही म्हणता येणार. आणि हा हार तुम्हाला काढून दाखवते. हार पण खूप सुंदर आहे. अशा पद्धतीचा हार आहे. आणि हे फक्त एकाच गोष्टीसाठी नाही, खूप मल्टी यूज तुम्ही करू शकता. जसं मी आता हा देवीच्या कलशाला हार घातला आहे, तसं तुम्ही देवींसाठी वापरू शकता, बाप्पासाठी वापरू शकता. बऱ्याच ठिकाणी तुम्ही हा वापरू शकता. आणि हा पण हार पण बघा किती सुंदर आहे. याची फिनिशिंग म्हणा, याची क्वालिटी म्हणा, खूप छान आहे.
आणि प्लस याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे की जे आपण स्टिकचे कानातले लावतो ना, तसे हे कानातले त्याच्यामध्ये छोटेसे अगदी नाजूक असे हे कानातले. तर असा हा पूर्ण सेट आहे संपूर्ण, म्हणजे मुकुट आहे आणि त्याच्यासोबत स्पेशली हा हार आहे. तर बघा असं लावल्यानंतर किती सुंदर दिसतं. मी बाप्पांना लावून तुम्हाला इथे साईडला दाखवते की किती छान दिसतंय. खूप सुंदर दिसतं बाप्पांना घातल्यानंतर. तर तुमच्या मूर्तीची जशी साईज असेल, जर तुम्ही छोट्या साईजची मूर्ती बाप्पांची आणत असाल जेव्हा गणपती बाप्पा येतात तेव्हासुद्धा घातल्यानंतर किती सुंदर वाटतील. स्पेशली त्यांनी हे बाप्पांसाठी बनवलं आहे, पण आपण ह्याचा मल्टी यूज करू शकतो. म्हणजे देवींसाठी पण वापरू शकतो, स्वामींसाठी पण वापरू शकतो. स्वामींना पण खूप सुंदर दिसेल, अगदी छान दिसतील याच्यामध्ये स्वामींना घातल्यानंतर. फक्त ही जी साईज आहे ना, ही तुम्हाला व्यवस्थित सांगायची आहे. बघा ही जी साईज असते ना, ही प्रॉपर साईज तुम्ही कपाळाची इथला जो भाग येतो त्याची प्रॉपर साईज तुम्ही सांगितलीत ना, तर तुम्हाला परफेक्ट मुकुट भेटून जातील. आणि याचा स्टॉक आता सध्या अवेलेबल आहे की नाही हे मला खरंच माहिती नाही आहे. माझ्याकडे आले आणि म्हणून मी तुम्हाला दाखवते. समजा स्टॉक अवेलेबल नसतील तर तुम्ही बुकिंग करून ठेवा आणि जेव्हा येतील स्टॉक किंवा काय तर तेव्हा तुमच्याकडे पोचवलं जाईल. तर बघा किती सुंदर मुकुट आहे. ह्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या साईजेससुद्धा अवेलेबल आहेत. जसं ही मोठी साईज आहे, तसं छोटी साईजसुद्धा आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी विसरली ती म्हणजे की श्रीकृष्णांना, स्पेशली कृष्णांना हे मुकुट इतके सुंदर दिसतात ना. जे पण आता बघा श्रीकृष्णांचा शृंगार करतात तर त्याच्यामध्ये असे मुकुट हवे असतात. ही छोटी साईज आहे, सेम आहे मुकुट पण साईज छोटी आहे. बघा ह्याची प्राईस 1380 आहे. जेवढी साईज असेल त्याच्या हिशोबाने प्राईज आहे. ही साईज मोठी आहे म्हणून ह्याची प्राईस जास्त आहे. तर बघा ही साईज आणि ही साईजमध्ये फरक सेम आहे, डिझाईन फक्त साईज छोटी आहे. तर ही जी साईज आहे छोटी ह्याची प्राईस आहे 1380. 1380. आणि याच्यासोबत पण संपूर्ण सेट आहे, संपूर्ण कानातले वगैरे असं संपूर्ण सेट आहे याच्यामध्ये पण. त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या साईजेस आहेत. एवढी साईज आहे, यापेक्षा अजून 2 साईज छोट्या आहेत. बघा अजून 2 साईज छोट्या आहेत. ह्याच्यापेक्षा सुद्धा छोटी साईज आहे, अगदी छोटीशी. तर ही जी छोटी साईज आहे ना, ती तुम्ही छोट्या छोट्या आपल्या ज्या देवींच्या मूर्ती आहेत त्यांना सुद्धा ही तुम्ही घालू शकता. अगदी छोटीशी साईज आहे. बघा किती छान आहे. तर ही जी छोटीशी साईज आहे ह्याची प्राईस आहे 340 रुपयाच्या MRP लिहिलेली आहे. अजून काही त्याच्यामध्ये डिस्काउंट असेल तर दादा तुम्हाला सांगतील, मला माहिती नाही आहे सध्या. ह्याच्यासोबत छोटासा हारसुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यासोबत मुकुट, हार आणि छोटेसे कानातले असा हा सेट आहे. तर जसे जसे साईज वेगवेगळ्या आहेत तसे तशा प्राईज आहेत. ही जी छोटी साईज आहे मीडियम ह्याची 920 रुपये प्राईज आहे. तर ह्याची क्वालिटी मी तुम्हाला परत एकदा सांगते की परत तुम्ही कमेंट कराल की खूप महाग आहे महाग आहे, पण तुम्ही मार्केटमध्ये जाऊन बघा या गोष्टी आणि मग तुम्हाला प्राईस कळेल. आणि मार्केटमध्ये जर तुम्हाला प्राईस कमी जरी मिळत असेल तरी त्या क्वालिटीमध्ये आणि ह्या क्वालिटीमध्ये खूप फरक आहे, म्हणून प्राईस तशी आहे. तर ही झाली गोल्डनमध्ये व्हरायटी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आणखीन एक व्हरायटी आहे ती म्हणजे सिल्वरमध्ये. ज्यांना सिल्वर प्लेटिंग हवं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे. तर बघा किती सुंदर आहे. मी ओपन करून दाखवते तुम्हाला. ते बघा किती सुंदर आहे ना, किती सुंदर. जेव्हा आपण संपूर्ण व्हाईट कलरचं असं काही अटायर पूर्ण घालणार, म्हणजे ड्रेस घालणार, पोशाख घालणार तेव्हा, किंवा तुम्ही श्रीकृष्णांना स्पेशली जे श्रीकृष्णांचा शृंगार करतात त्यांच्यासाठी तर खूपच सुंदर गोष्ट आहे. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट आहे की ही ॲडजस्टमेंट आहे, हे आपल्याला काढता येतं. तर हे जरा नवीन आहे म्हणून मला काढता येत नाही आहे, पण हे काढता येतं. बॅक साईडला वगैरे इथे ॲडजस्टमेंट दिलेलं आहे, याच्यामध्ये अडकवलं आहे, तर हे आपण काढू शकतो. आणि प्रत्येकासोबत असा एक नेकलेस आहे त्याचा आणि कानातले आहेत. तर प्रत्येक सेटसोबत हा संपूर्ण सेट आहे, नेकलेस आणि मुकुट. तर ह्याची जी सिल्वरची जी ह्याची प्राईज आहे ही 970 रुपये आहे. तर बघा जशी साईज आहे त्याच्या हिशोबाने प्राईस दिलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा साईज आहे, सध्या 2च साईज पाठवले, त्याच्यामध्ये खूप साऱ्या साईजेस अवेलेबल आहेत.
तर तुमची जी साईज असेल मूर्तीची, तुम्हाला ज्या मूर्तीसाठी स्पेशली हवं असेल तर त्या मूर्तीची साईज व्यवस्थित घ्या आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही ऑर्डर करा. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे रोज गोल्ड कलर. प्रत्येक कलरमध्ये अवेलेबल आहे. खूप सुंदर आहे. पण रोज गोल्ड कलरमध्ये मी एक जे मेन मोठे आहेत ना ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते. त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की अजून छोट्या साईजमध्ये हे कसं असेल. तर बघा किती सुंदर आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. म्हणजे असं नाही की कॅमेऱ्यातच दिसतंय, प्रत्यक्षात तुम्ही बघाल ना तर आणखीन सुंदर दिसतंय. इतकं छान आहे. देवींना बघा किती सुंदर दिसेल. खूप छान वाटेल. ज्यांची अशी एवढ्या साईजची स्वामींची मूर्ती असेल त्यांना किती सुंदर दिसेल. म्हणजे तुम्हाला चांदीचं आपल्याला आता बनवायला खरंच परवडत नाही, तर ॲटलीस्ट हे तर आपण नक्कीच घेऊ शकतो. एवढाच मुकुट तुम्ही चांदीचा बनवायला गेलात तर आता तुम्हाला 6-7 हजारपेक्षा पण म्हणजे 7-8 हजार पर्यंत मला वाटतं बजेट जाईल. माझा तो एवढूसा मी स्वामींचा तो मुकुट बनवलेला तेव्हा म्हणजे 4 वर्ष तरी झाले त्या गोष्टीला. तो मी तेव्हा 5-5.5 हजारचा बनवला होता. तर आता एवढ्या साईजचा बनवायला गेलं तर किती पैसे लागतील आणि असाच सेम बनेल की नाही ह्याची पण गॅरंटी नसते, कारण साईज खूप हे होते, चेंज होते त्याच्यामध्ये. तर बघा किती सुंदर आहे. आणि ह्याच्यासोबत पण माळ आहे, म्हणजे जो नेकलेस आहे तो आहे. खूप सुंदर वाटतो ना हा कलर. आणि याच्यामध्ये रुबी पण इतके छान दिलेत, खूप मस्त वाटतं. आणि याच्यासोबत असे स्टिकचे हे कानातले जे आहेत ते स्टिक करायचे आहेत, हे बेस्ट आहेत, कारण हे कसे पण पटकन स्टिक करता येतात. तर हा असा सुंदर रोज गोल्ड कलरमध्ये आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या, तुम्हाला जो हवा असेल कलर ऑप्शनमध्ये किंवा डिझाईन ती तुम्ही सांगू शकता. तर असा रोज गोल्डमध्ये पण खूप सारे साईजेस अवेलेबल आहेत. बघा ही साईज आहे, त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्यापेक्षा छोटी आणि त्याच्यापेक्षा छोटी. माझ्या हातात पण मावत नाही आहेत आता. आणि त्याच्यापेक्षा छोटी, अगदी चिंटुकली साईज पण अवेलेबल आहे. 0 नंबर साईज आहे बघा, एकदम छोटी. आणि ही 1 नंबर आहे. तर तुम्ही तुमच्या मूर्तीची साईज बघा, मूर्तीच्या डोक्याची साईज दोऱ्याने वगैरे मापा आणि त्याच्या हिशोबाने सांगा. मग ते बरोबर तुम्हाला साईज वाईज पाठवतील. ह्याचे पण प्राईस आहेत ना, तर ही जी साईज आहे ह्याची प्राईस 980 रुपये आहे. जी फर्स्ट मी तुम्हाला दाखवली ती 1430 रुपये आहे. मला वाटतं ह्याच्यामध्ये गोल्ड प्लेटिंगचं हे नाही आहे जास्त, म्हणून याची प्राईस थोडी कमी आहे. आणि जे गोल्डमध्ये तुम्हाला दाखवले ते ह्याच्यामध्ये गोल्ड प्लेटिंग केली जाते, म्हणून त्याची प्राईस वाढते. आणि वजनसुद्धा आहे, म्हणजे दिसताना असं तुम्हाला वाटत असेल की खूप हलकं आहे, पण नाही, म्हणजे खूप छान असं वजनदार आहे भरपूर. आणि नेक्स्ट जे आहेत ते म्हणजे छान असे, म्हणजे कुठलीच व्हरायटी दादांनी सोडली नाही आहे इथे. प्रत्येक व्हरायटीचं त्यांनी काय काय आणलेलं आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. बघा हे डायमंडमध्ये आणि मोत्यामध्ये मुकुट किती सुंदर दिसेल. श्रीकृष्णांना किती छान, ज्यांची श्रीकृष्णांची अशी मोठी वगैरे मूर्ती असेल ना, किती सुंदर दिसेल. स्वामींना पण खूप छान दिसेल असा मुकुट. बाप्पांना, देवीला, कुठल्याही मूर्तीला खूप साजेसे असे सगळे मुकुट आहेत. तर ह्याची जी प्राईस आहे ना, ह्याची इथे 390 रुपये प्राईस लिहिलेली आहे या मुकुटची. आणि डायमंडची पण गॅरंटी आहे. डायमंड काळे पडणार नाहीत, पॉलिश काळी पडणार नाही. सगळ्या गोष्टींची दादांनी गॅरंटी वॉरंटी दिलेली आहे तुम्हाला. डायमंडमध्ये ना 2-3 अजून भरपूर व्हरायटी आहे तिथे. माझ्याकडे त्यांनी निवडकच पाठवलेत मला वाटतं. दादा बोले अजून खूप सारी व्हरायटी याच्यामध्ये अवेलेबल आहे. बघा किती सुंदर आहे. वाव, जे डायमंड बघा काय चमकत आहेत. अशी श्रीकृष्णांची एवढी जरी कोणाची मूर्ती असेल, याच्यावरती सुंदर असा मोरपीस लावलात, काय सुंदर दिसेल, खूप छान दिसेल. फक्त याच्यावर छान असा मोरपीस लावा छोटा आणि 1 नंबर मुकुट बनून जाईल श्रीकृष्णांसाठी. तर खूप सुंदर ऑप्शन आहेत. आणि ह्याची प्राईस आहे 365 रुपये ह्या मुकुटची. त्यानंतर आणखीन एक उरलेला आहे तो मी दाखवते. थोडी त्याच्यामध्येच थोडी मोठी साईज आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. काय बोलू, माझ्याकडे शब्द नाही आहेत, इतकी सुंदर, म्हणजे इतका सुंदर हा मुकुट आहे. व्यवस्थित क्लिअर दिसत नसेल तर असं दाखवते बघा, काय सुंदर आहे.
आणि डायमंड अजिबात खराब होणार नाहीत, काळे पडणार नाहीत. ह्याची जी प्राईज आहे ही 580 रुपये आहे ह्या मुकुटची प्राईज. असेच तुम्हाला डायमंडमध्ये सुद्धा हवे असतील, मोत्यामध्ये सुद्धा हवे असतील तरी मिळून जातील. आणि साईज प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजेससुद्धा अवेलेबल आहेत. तर ज्यांना ज्यांना हवे असतील असे मुकुट तर नक्की ऑर्डर करा. बाप्पा मोरयाचा ॲड्रेस, नंबर सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन केलेलं आहे. तर ज्यांना असे हवे असतील हे ऑप्शन्स घेऊन ठेवायचे, कारण मग जेव्हा सणसूद येतात ना तेव्हा मग एवढी व्हरायटी आपल्याला बघायला मिळत नाही. जेव्हा इतर वेळी असे ऑप्शन्स असतात तेव्हा तुम्ही घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला जेव्हा काही सण असतील काय असेल तेव्हा मग छान असं वापरता येईल. इवन तुमच्या देवघरातल्या देवांसाठी सुद्धा मी म्हणेन खूप सुंदर आहे, खूप सुंदर, खूप छान दिसतील देव याच्यामध्ये. आणि आपल्या नेहमीचे ओळखीतले आहेत त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे की बाबा वस्तू कशी येईल काय येईल ह्याची तर तुम्हाला गॅरंटी असेलच. आता बऱ्याच वेळा तुम्ही सगळ्या गोष्टी मागवल्या आहेत तर तुम्हाला माहिती आहे की वस्तू कशा येतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. वस्तू हवी असेल, मुकुट हवे असतील तर नक्कीच ऑर्डर करा, नंबरवर कॉल करा. आणि खूप छान आहेत, नक्की मागवा. मला तरी खूप आवडलं. मी स्वामींसाठी पण यातलं एक ठेवणार आहे की जेव्हा काही ते स्पेशल स्वामींना छान सजवतो तर तेव्हा असं घालायला खूप सुंदर वाटतंय. तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, हाईप करा, कमेंट करा. तुम्हाला कुठला मुकुट जास्त आवडला ते पण मला सांगा. आणि आता नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.